नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा आजचा हा व्हिडिओ अतिशय आनंदी आणि उत्साहवर्धक वातावरणामध्ये आपण शूट करतोय. कारण काल गट क मुख्य परीक्षा 2024 झाली. त्यावेळेसपासून आतापर्यंत कंटिन्युअस कॉल आणि मेसेज मधून एकच गोष्ट जाणवतीये की मुलांकडून जो प्रतिसाद येतोय की काय झालं काल. ऍक्च्युली आपण आपल्या टेलिग्रामला तर टाकलंच की आपण शिकवलं, ते आलं, ह्या सगळ्या गोष्टी दुय्यम येतं. पण मला तुम्हाला एक अनाउन्समेंट पण करायची आहे आणि थोडंसं बोलायचंय. त्यामुळे हे जे आपण विश्लेषण घेणार आहे गट क च्या सर्व प्रश्नांचं, सायन्स आणि टेक्नॉलॉजीचं सविस्तर विश्लेषण असणार आहे. फक्त उत्तर सांगण्याचा कार्यक्रम इथं नसेल. मग ते सविस्तर विश्लेषण तर मी घेणार आहे, पण त्याच्या आधी मला तुमचे 1-2 मिनिटं द्या फक्त. काय झालं, आपण गट क च्या मुख्यची रिव्हिजनसाठी सायन्स आणि टेकची बॅच लॉन्च केली. सुरुवातीला मला सुद्धा विश्वास नव्हता की मी त्याच्यात किती कंटेंट द्यावा आणि कसा द्यावा. कारण एक महत्वाची गोष्ट आहे, पहा, बॅच अनाउन्स करणं, ते विकणं किंवा कंटेंट देणं यापेक्षा महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्या इतक्या इम्पॉर्टंट काळातला वेळ आणि पैसा मला देणार आहेत. मग एक उत्तरदायित्व म्हणून मला त्याच्यामध्ये काहीही देऊन जमल का? मला प्रत्येक एक गोष्ट, प्रत्येक एक वाक्य, प्रत्येक एक बोलताना, आणि त्यात तर अजून एक प्रॉब्लेम आहे की हे ऑनलाईन आहे. ऑनलाईन शिक्षक होणं किती अवघड असतं याचं एक उदाहरण पहा. जर माझ्याकडून बोलताना फक्त प्रकाश आणि ध्वनीच्या मध्ये कशाला माध्यम लागतं, कशाला माध्यम लागत नाही, हे एक स्टेटमेंट जरी चुकलं तरीही काल तुमचे 2 मार्काचा काय होत होता, तुम्हाला फटका बसत होता. मग जर तुम्ही एवढा मौल्य असा वेळ आणि पैसा दोन्ही मला देताय, तर माझं उत्तरदायित्व आहे की प्रत्येक गोष्टीला काय करणं, नीट निहाळून त्याच्यानंतर शहानिशा करून ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं. आणि माझा तर प्रॉब्लेम असा होता की मला तुम्हाला रिव्हिजन मध्ये खूप कमी डेटा द्यायचा होता आणि खूप जास्त आपल्याकडे मटेरियल होतं. मग काय झालं, त्याच्यातून आपण रिव्हिजन बॅच केली, टेक्नॉलॉजीच्या सुद्धा नोट्स दिल्या आणि सायन्सच्या पण दिल्या. अगदी परीक्षेला जाता जाता मी तुम्हाला बंबार्डिंग करून सांगत होतो की 12 मुद्दे, 12 प्रश्न, एक व्हिडिओ बनवला 1 तासाचा, तो पाहून जा. खरंच त्या 12 प्रश्नातले किती 8-10 प्रश्न तुम्हाला ॲज इट इज आले हे तुम्हाला माहिती आहे, बाकीचे बेसिक मधले होते. पण त्याच्या मागची एक गोष्ट सांगतो की एक मुलगा रेल्वेत बसून एक्झाम सेंटरला जात असताना त्याने मला रात्री मेसेज केला की सर त्या 12 मुद्द्याची पीडीएफ द्या ना. म्हणजे तो रात्रभर जागून ती मी दिलेली पीडीएफ वाचणार आहे. मग ते खरंच त्याच्यासाठी महत्वाचं आहे का नाही हे सुद्धा या ठिकाणी पाहणं गरजेचं असतं. म्हणून कुठलाही कंटेंट बनवण्यासाठी मला अगोदर आलं पाहिजे. आमचं शिक्षक म्हणून माझी किंवा कुठल्याही शिक्षकाची एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, अवघड किती असतं की सगळ्यांना वाटतं ऑनलाईन शिकवणं म्हणजे कॅमेऱ्यासमोर उभं राहणं किंवा काय. पण पहिल्यांदा मला ते सगळा कन्सेप्ट समजला पाहिजेत. तो एकदम चांगल्या भाषेत समजल्यानंतर मला तो समोर मांडता आला पाहिजे. आणि मांडल्यावरती सगळ्यात महत्वाची गोष्ट, तो तुम्हाला समजला पाहिजे. तो तुम्हाला समजूनही चालणार नाही. त्यातली सगळ्यात शेवटची स्टेप आहे की ते परीक्षेला आलं पाहिजेत. आणि हिच्या पलीकडे जाऊन ते परीक्षेला येईल, मी दाखवूनही देईल मी शिकवलेलं आले, अरे पण माझ्या विद्यार्थ्यांना ते तिथं सोडवता आलं का नाही हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि आपण सगळ्यात महत्वाचं काम करतो ते फक्त लास्ट स्टेप वरती की मी जे तुम्हाला शिकवलं ते तुम्हाला तिथं प्रेझेंट करता आलं का नाही, आणि तिथं तुम्हाला बरोबर उत्तरावर टिक करता आलं का नाही. आणि ह्या सगळ्या 4-5 स्टेप म्हणजे मी शिकवणं, तुम्हाला ते समजणं, तुम्ही शिकवून त्याच्यातून उत्तर मारणं, ह्या 5 स्टेप्स मधून आपण खऱ्या अर्थाने आज उत्तीर्ण झालो आहोत, मीही आणि तुम्हीही. कारण जे मेसेज आलेत की सर माझे 12 पैकी 10 आले, 20 पैकी 15+ आले. अक्षरशः एका मुलाचा तर पेपर झाल्यावरती 5 मिनिटात कॉल आला आणि तो डायरेक्ट पहिलंच वाक्य म्हणे सर तुम्ही देवे. अरे म्हटलं काय झालं याला, पण मी समजून घेतलं. भावना ज्या वेळेस काय होतं की एकदम उचंबळून येतात. म्हणे सर मला 3च्या वरती कधी सायन्सला मार्क आले नाही, आज कसेच मला 15च्या आत मार्क बरोबर प्रश्न येणार नाहीत, असं होणार नाही. म्हणजे कधी कधी भावना काय जास्त झाल्या की ते होतं, आपण समजू शकतो. पण हे तुमच्याकडून जे मला प्रेम मिळालं त्या गोष्टींसाठी किंवा काही आता आपण आपल्या मूळ अनाउन्समेंट कडे जाऊ, पण त्याची पार्श्वभूमी काय, का ती अनाउन्समेंट करणं गरजेचं आहे. पहा, खूप सारे मेसेज आले, जवळपास 200-300 मेसेज रात्रीपासून आलेत. त्यातले सॅम्पल म्हणून फक्त मी तुम्हाला 4 टाइप्सचे 4-5 मेसेज सांगितले. एक काय येतं की कुठल्या ह्या मॅडम येतं त्या बोलल्या की खरंच सायन्स खूप सोपं गेलं, मला इव्हन टेक्नॉलॉजी सुद्धा खूप सोपं वाटलं, मला वगैरे आलं, हे झालं सगळं. एक सर म्हटले की सर मी आरटीओचा अभ्यास करतोय. मग आरटीओला मुख्य परीक्षेला सायन्स नाहीये, बरोबर. मग मला प्रिलियम साठी पण चांगली बॅच पाहिजे, पण तुमच्या याच्यामध्ये प्री प्लस मेन्स आहे. त्यानंतर हे सर म्हटले की रिव्हिजन बॅच घ्यायची मला सर 99ची घेऊ काही. ही
आत्ताची पुढच्या परीक्षेसाठी पूर्वसाठी महत्वाची बॅच नाही, घेऊ नका. याच्यात फक्त मेन्सचे टॉपिक कव्हर केलेत. जसं की प्रॉब्लेम इथं आपण कव्हर केले नव्हते आणि काल एक प्रॉब्लेम येऊन गेला. म्हणजे आपलं लॉजिक कुठं आपल्याला मर्यादा होत्या ना रिव्हिजन बॅच मध्ये, तसं फुल लेंथला नाहीये. त्यामुळे ही बॅच येणाऱ्या 9 नोव्हेंबर किंवा गट क च्या पूर्वसाठी अजिबात घ्यायची नाही. त्यानंतर बाकी आले. पहा आता एखादा विद्यार्थी एमपीएससीचा तो ही पूर्व परीक्षा पास होऊन मेन्सला जातोय आणि तो एवढा निबंध टाईप एसे टाईप जर लिहितोय तर नक्कीच काहीतरी वाटलं असेल ना की सर तुमची बॅच घेतली, खूप चांगलं वाटलं, मेन्सला सायन्सला कधी स्कोर येत नव्हता, फक्त तुमच्यामुळे 12 पैकी 10 क्वेश्चन बरोबर आलेत, खूप खूप थँक्यू सर, तुमचा नंबर ऍप मधून घेतला आणि मेसेज केला, तुम्ही ग्रेट आहात सर वगैरे वगैरे. एक सर बोलतायत की सर खूप उशिरा भेटले तुम्ही, माझे ऑलरेडी मग आता खूप उशिरा भेटले पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. 9 नोव्हेंबरला जर टार्गेट करायचं असेल तर ह्या तुमच्या सगळ्या प्रेमामुळे किंवा आपण आपल्याला काल सिद्ध करू शकलो आणि आलेल्या प्रश्नाच्या त्या उत्साहामुळे आपण एक तुमच्यासाठी एक मोठी अनाउन्समेंट घेऊन आलोत की जी आपण फक्त आणि फक्त पूर्व परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांना 9 नोव्हेंबर किंवा येणारी गट क टार्गेट करायची आहे त्यांना संपूर्ण सायन्सची प्रिलियमची बॅच, ज्यात मेन्स नसेल, टेक्नॉलॉजी नसेल, ती बॅच फक्त आणि फक्त 999 ला आहे. तिला 50% ऑफ करून आत्ताच्या पहिल्या 100 जणांना लिमिटेड ऑफर आहे. पहिल्या 100 जणांना 499 मध्ये देत आहोत. किती? 499 मध्ये ती बॅच देणार आहोत, ज्याच्यामध्ये पूर्वचे सर्वच्या सर्व टॉपिक कव्हर केले जातील. म्हणजे ऑलरेडी बॅच कंप्लीट आहे, ती तुम्हाला डायरेक्ट उद्यापासून पाहता येईल. पण एक महत्वाचं आहे, जिथं सगळ्या मार्केटचा किंवा तुमच्या अभ्यासाची चौकट संपते तिथं माझं एक नवीन फोल्डर लेक्चर ऍड होतं, स्पेशल लेक्चर फोल्डर. म्हणजे तुम्ही जे सायन्सचं सगळं शिकलात ते कंप्लीट करा आणि स्पेशल लेक्चर फोल्डर आपलं तयार होईल. त्याच्यामध्ये मी जे काही टाकील मटेरियल ऍटलिस्ट ते 4-5-6 व्हिडिओ असतील, ते म्हणजे तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमाची काय झाली उजळणी किंवा संजीवनी म्हणता येईल. त्यातून डायरेक्ट तुम्हाला प्रश्न येतील. आता सुद्धा गट क च्या मेन्सला जो पेपर झाला, आपले 3 फोल्डर फिजिक्स केमिस्ट्रीच्या बायोलॉजी मध्ये आपण रिव्हिजन घेतली, पण स्पेशल लेक्चर फोल्डर मध्ये मी जे अनालिसिस केलं, मी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यातूनच खरे प्रश्न आलेत. त्यामुळे आपल्या या बॅचला सुद्धा काय होणार आहे की लिमिटेड 100 मुलांना फक्त ही बॅच आहे. कारण हा प्रॉब्लेम सगळ्यांचा नाहीये. कुठला? की मला सर आरटीओ करतोय, मला मेन्स नाहीये, किंवा इतर काही प्रॉब्लेम, कुणाचा पैशाचा असेल किंवा काय. मग याची व्हॅलिडिटी सुद्धा गट क ची पूर्व परीक्षा होईपर्यंत राहील. म्हणजे गट ब असेल किंवा क असेल, जर पूर्व परीक्षा पास करायची असेल तर टार्गेट बॅच आपण फक्त 499 रुपयाला लॉन्च करत आहोत. लिमिटेड सीट्स म्हणजे 100 साठी आहे. तिची फीज 999 आहे, पण आता नवरात्रीमुळे 50% ऑफ 499 ला ती लॉन्च करत आहोत. ज्यांना घ्यायची असेल त्यांनी लवकरात लवकर लगेच जाऊन घ्या. परत मला सर प्लीज मी लेट पाहिलं, मला कुपन द्या, असं जर केलं तर मग आपल्याला पूर्व आणि मुख्यला ते मेळ खाणार नाही की आपण किती डेटा द्यायचा, कुठलं करायचं. कारण पूर्व आणि मुख्यची जी आपली 999 ची बॅच आहे, म्हणजे 2000 ची 999 पर्यंत आपण विकतो, ती बॅच पूर्व आहे, त्यात मुख्य आहे, त्यात पीवायक्यू आहे, त्यात रिव्हिजन आहे, त्यात सगळंच आहे. आणि या बॅच मध्ये 9 नोव्हेंबरला लागणारं सगळं मटेरियल, सगळ्या नोट्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. आणि हे कसं असेल याची आता मला सांगण्याची परत गरज वाटत नाही. चला मग आजच्या या अनाउन्समेंट सोबत आपण आपल्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण आता सुरू करूया. लक्षात आलंय? 499 ला गट क आणि गट ब च्या पूर्वची टार्गेट बॅच आपण लॉन्च केली आहे, फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांना. मग ते 1 तासात झाले तरी चालेल, 2 तासात झाले तरी चालेल, 1 दिवसात हो किंवा 2 दिवसात हो. तेवढे मुलं कंप्लीट झाले की कंपनीकडून आपली बॅचची लगेच काय होती ते ऑफर संपून जाते. चला मग आता बरोबर विधान ओळखा. सायन्सचे प्रश्न 12 आणि टेक्नॉलॉजीचे 8. टेक्नॉलॉजीने सुद्धा आपला असा धुमाकूळ घातलाय की मला खरंच वाटलं की मी DY पाटील कॉम्प्युटर पुणे मध्ये जे टॉपर आहे त्याचं काहीतरी इथं मला सांगताना जाणवलं की मी अक्षरशः सांगितलं होतं की आम्हाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला OSI मॉडेल लय महत्वाचं आहे आणि याच्यावर प्रश्न येऊ शकतो असं मला वाटतंय. आणि एक्झॅक्ट त्याच्यावरती प्रश्न आला. मग ते सुद्धा, आणि आला म्हणजे नुसता आला नाही, त्याच्यात तुम्ही नोट्स मध्ये जाऊन पहा. मी एका एका लेअरला एकच सेंटेन्स दिलंय की फ्रेमिंग करणं, आणि तेच विचारलं फ्रेम करणं. म्हणजे समुद्रात आपली टॅगलाईनच आहे, समुद्रात सुई शोधायला लावणार नाही. अक्षरशः फक्त रिव्हिजनचे 6 ते 7 व्हिडिओ म्हणजे 6-7 तासाचं 10 ते 12 पानाच्या नोट्स, आणि त्याच्यामधून सगळे प्रश्न आपल्याला मिळून जातात. चला सुरुवात करूया. आवाजाची निर्वात पोकळी प्रवास वगैरे
अक्षरशः पाठ करून घेतलंय की आवाज म्हणजे काय असतं, अनुतरंग, प्रकाश म्हणजे काय असतं, अवतरंग, आणि अनुतरंगांना माध्यमाची आवश्यकता असते. मग इथं निर्वात पोकळीत माध्यम आहे का, स्थायू, द्रव, वायू असं काही नाही, म्हणून पहिलं स्टेटमेंट काय येईल, चुकीचं येईल. पहिलं स्टेटमेंट कसं येईल, चुकीचं येईल. त्यानंतर आपली ऑडिबल साऊंड किती असतो, 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज, बरोबर आहे. गतिमान आवाजाची वारंवारता वेगळी, आणि डॉपलरचा इफेक्ट म्हणजे सांगितलं की आपल्याकडे आवाज येत असेल तर मोठ्या आवाजात येतो, उलट्या बाजूने जात असेल तर कमी होतो. डीजेचं तोंड आपल्याकडे असेल जास्त आवाज येतो, पलीकडच्या बाजूला येतो कमी. म्हणजे स्रोत आणि निरीक्षक ह्या गोष्टी याच्यावरती डिपेंड आहेत. आणि हे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की मी सांगितलं की हा मी शिकवलं याच्यातून आलं, मग मी ध्वनी जर शिकवलं आणि ध्वनीतून उदाहरण आलंय किंवा ध्वनीतून प्रश्न आलाय असं सांगतोय का, नाही. हे चारही स्टेटमेंट माझ्या तोंडून बाहेर पडलेत. मी कुठल्या पुस्तकातून, मी कुठल्या नोट्स मधून आले असं सांगत नाही. मी घेतलेल्या लेक्चर मधून, माझ्या शिकवण्यातून जसेच्या तसे वाक्य आलेत. एक फक्त डेमो म्हणून थोडक्यात पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण जो दावा करतो तो कशा प्रकारे करतो. पहा ही ऑफर आहे, एक 2 मिनिटं फक्त, मग आपण सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण घेणार आहोत. पहा, सांगितलं होतं की वनस्पती हार्मोन्स 5च येतं, तेवढेच करा, आणि डायरेक्ट आलं सायटोकायनिन. सगळे प्रश्न हे आपण आपल्या टेलिग्रामला सुद्धा टाकलंय. आता पहा, आत्ताचा प्रश्न जो पहिलाच आहे, इथं काय सांगितलंय, माध्यमाची आवश्यकता नसते, इथं असते. आणि हे सुद्धा वाक्य घेतलंय की निर्वात पोकळीतून वाहत नाही किंवा वाहतो, ऍज इट इज वाक्य. त्यानंतर 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज, म्हणजे जसेच्या तसे तुम्हाला मी सांगितलेले स्टेटमेंट आहेत. पहा, जसेच्या तसे. मग तेवढंच आहे का, नाही. हे तर कुठंच तुम्हाला पाहायला मिळणार नाही की फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारतेबद्दल सुद्धा मी सांगितलंय, आणि ते सुद्धा 3ऱ्या नंबरचं स्टेटमेंट आहे. म्हणजे अशा प्रकारे सगळे प्रश्न पहा, इथं पक्षाचं सुद्धा सांगितलंय. सगळे प्रश्न आपल्या टेलिग्रामला हा व्हिडिओ शेअर होईल, याच्यामध्ये कळेल. अक्षरशः तुम्हाला वाटेल रिमोट सेन्सिंग, OSI मॉडेल, डेटा लिंक, URL आणि ब्राउझिंग बद्दल सुद्धा मी सांगितलंय. हे पहा, OSI मॉडेल बद्दल कोणी म्हणजे टेक्नॉलॉजीच्या उत्तर तालिका सांगायला सुद्धा कोणी धाजावत नाही. मी युट्यूबला सर्च करतोय, मला टेक्नॉलॉजीचे उत्तर सुद्धा मिळाले नाही. पण OSI मॉडेल वरती प्रश्न येऊ शकतो हे स्टेटमेंट मी सांगताना एक फक्त 5-6 लेअर येतं, आणि त्या तुम्हाला सांगितल्या होत्या. चला मग आता याचं काय उत्तर आलं. आता आपण आपलं प्रॉपर सायन्स आणि टेक्नॉलॉजीचं विश्लेषण पाहूया. बरोबर विधान कुठलं मग, 2 नंबरचं, 3 नंबरचं, 4 नंबरचं. पर्याय क्रमांक 3, 2, 3, 4 विधाने बरोबर आहेत. नेक्स्ट प्रश्न आहे पहा, प्रॉब्लेम विचारला होता आणि 100% आपण सगळे ऍक्सेप्ट केलं पाहिजे की आपण प्रेडिक्ट केलं नव्हतं की मेन्सला प्रॉब्लेम येईल, म्हणून तुम्हाला सांगितलं ती बॅच पूर्वसाठी घ्यायची नाही. कारण आपल्याला मागच्या काही प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर मेन्सला प्रॉब्लेम आला नव्हता, पण काल आयोगाने काय केलं, नव्यानं इंट्रोड्यूस केला, आणि तो सोपा होता म्हणून काय आपल्याला अडचण नाही. P = VI सरळ सरळ गुणाकार करायचा होता. 220 × 0.25, त्याचं उत्तर 55 येतं. त्यात काहीही कुठलं जास्त डोकं लावायचं काम नव्हतं, सोपा प्रश्न होता. त्यानंतर हे किरणोत्सारी म्हणजे अणुभट्टीमध्ये कुठलं, आता हे सगळ्याच्या सगळे काय येतं, रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट येतं. रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे काय सांगितलं होतं की मनामध्ये जर काही खतखत असेल ती बाहेर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपल्याला स्टेबल वाटत नाही. तसंच निसर्गात सापडणाऱ्या काही मूलद्रव्यांना जोपर्यंत काही कण त्यांच्यातून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत ते अस्थिर राहतात. मग ते स्थिर किंवा स्टेबल होण्यासाठी ते बाहेर पडावे लागतात, आणि बाहेर पडणाऱ्या किरणांना आपण अल्फा, बीटा, गॅमा म्हणतो. मग हे काय येतं, हे 3 पहिले रेडिओ ऍक्टिव्ह येतं. हेलियम रेडिओ ऍक्टिव्ह नाहीये, तो काय राजवायू आहे 18व्या गणामधला. मग हे 3 मध्ये रेडियम उपचारात वापरतात, पोलोनियम संशोधनात वापरतात, पण अणुभट्टीमध्ये युरेनियम वापरतात, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे हा सुद्धा एक सोपा प्रश्न म्हणता येईल. एकंदरीत पेपर सोपा होता असंच मी म्हणेल सायन्स आणि टेकचा, बाकी नाही. खाली दिलेल्या पैकी कॅल्शियम ऑक्सिक्लोराइडचे सामान्य नाव सांगा. कॅल्शियम ऑक्सिक्लोराइड म्हणजे पर्याय क्रमांक ड, ब्लिचिंग पावडर, CaOCl2. बाकी मग हे मी सगळं ग्रुपला टाकलंय. आता पहा, इथं टाकन खार वाचलं तर
तुम्हाला सांगतो मी प्रत्येक वेळेस की टाकण खार नाही कळत, पण तुम्हाला बोरॅक्स म्हटलं तर लगेच तुम्हाला कळतं. त्यानंतर ग्रीन विट्रिऑल असेल FeSO4 फेरस सल्फेट, त्यानंतर ब्ल्यू विट्रिऑल असेल CuSO4 कॉपर सल्फेट, असं व्हाईट विट्रिऑल आहे, असे वेगवेगळे हे येतं. आणि ते आपल्या फुल लेंथ बॅच मध्ये स्पेशल लेक्चर फोल्डर मध्ये पडणारे, ते आपल्या रेग्युलर मध्ये इकडे सिलेबस मध्ये कव्हर होत नाही, किंवा कशा प्रकारे सांगायचंय ते आपण आपल्या स्पेशल लेक्चर फोल्डर मध्ये पडलेलं दिसेल तुम्हाला. सेंद्रिय कचऱ्याचे पहा, सेंद्रिय कचऱ्याचे रूपांतर खत आणि जैविक घटकात होतं. मी तुम्हाला ह्या सगळ्या रिएक्शन सांगताना सांगितलंय. विस्थापन म्हणजे काय, एक ऍक्टिव्ह असतो तो दुसऱ्याला रिप्लेस करतो. समावेशन म्हणजे इंग्लिश वाचा. ऍडिशन म्हणजे काय, A + B गिव्स AB, म्हणजे एकत्र येणे, A + B गिव्स AB असं सांगितलं. आणि AB गिव्स A + B हे झालं अपघटन, म्हणजे एका मोठ्या पार्टचे लहान लहान तुकड्यात रूपांतर होणे. मग इथं काय, सेंद्रिय कचऱ्याचे रूपांतर जैविक वायूमध्ये होणे, म्हणजे सूक्ष्मजीव काय करतो, त्या कचऱ्याला तोडण्याचं काम करतो आणि लहान लहान तुकड्यात त्याचं रूपांतर करतो. मग असं लहान लहान तुकड्यात रूपांतर होतं, म्हणजे ती कुठली रिॲक्शन झाली, अपघटन रिॲक्शन झाली. आणि मग फक्त ड 4 नंबरला आहे, मग लगेच 4 नंबर मारायचं का, नाही. पर्याय 4 नंबर 2 नंबरला दिलेला आहे. इथं खरी काय असते, आयोगाची खुट्टी बसवलेली असते. जर तुम्हाला चौथं बरोबर वाटलं आणि तुम्ही चौथं मारलं तर तुमचा प्रश्न चुकू शकतो. त्यानंतर पहा, बायोलॉजिकल ऑक्सिडंट डिमांड BOD आणि केमिकल ऑक्सिजन डिमांड COD ह्या संज्ञा कशाशी संबंधित प्रदूषण पातळी मोजण्यासाठी वापरतात. पहा, BOD काय असतं, पाणी आहे, पाण्यामध्ये जर प्रदूषण असेल तर सूक्ष्मजीव येतं, त्यांना ते प्रदूषण कमी करण्यासाठी काय करावं लागतं, ऑक्सिजन वापरावा लागतो. मग तो किती ऑक्सिजन वापरणार हे कशावरती डिपेंड असणार, प्रदूषणावरती. जर जास्त प्रदूषित पाणी असेल तर सूक्ष्मजीवांना ते हे डिझॉल्व्ह करण्यासाठी जास्तीत जास्त ऑक्सिजन लागेल. मग ती मोजण्याची पातळी म्हणजे BOD झालं. आणि ते कुठलं, जर फक्त सेंद्रिय घटकांचं किंवा सेंद्रिय घटकांचं जर प्रदूषण असेल तर ते BOD मार्फत, पण सेंद्रिय आणि असेंद्रिय असं सगळ्याच प्रकारचं प्रदूषण जर ते पातळी मोजायची असेल तर ती COD मार्फत मोजली जाते. मग BOD पेक्षा COD काय आहे, व्यापक आहे. या दोन्ही पण येतं, सेंद्रिय असेंद्रिय, त्यामुळे हे व्यापक आहे. आणि हे कशाशी संदर्भात सांगितलं, मग तुम्हाला पाण्यामध्ये असलेलं प्रदूषण मोजण्यासाठी. पर्याय क्रमांक 4 फक्त ड. इथं बरोबर आलं, ड चौथा वाटला लगेच, फक्त ड तुम्हाला 4 नंबरला सापडलं. त्यानंतर पहा, प्राण्याचे वर्गीकरण. 1-2 गोष्ट की तुम्हाला मी सांगितलं होतं आतमध्ये जाऊन वाचू नका कधी, 12 मुद्द्याच्या लेक्चरमध्ये फक्त फायलम म्हणजे तो संघ आणि त्याचे 2-2 उदाहरणं करा, एवढं सांगितलं होतं. किती मोठी रिस्क होती. जर आतमध्ये प्रश्न आला असता तर कदाचित तुम्ही म्हणू शकले असताना की सर मी वाचणार होतो पण तुमच्यामुळे वाचलं नाही. पण एक वाटतं की आता 12 मुद्द्याचं लेक्चर आहे, 2 दिवस आधी केलंय, आता हे प्रत्येक जर तुम्ही याच्यामध्ये जाऊन एक संघाबद्दल 5-5 पानं टोटल जर तुम्ही 20-25 पानं वाचून गेले प्राणी वर्गीकरणाचे तर तुम्हाला प्रश्न येईल का, 100% येणार नाही. म्हणून आपला मोटो काय की जे शिकवतोय ना ते मेंदूत गेलं पाहिजे, ते लक्षात आलं पाहिजे, तरच तुम्हाला पुढे परीक्षेला ते सोडवायला जमणार आहे. मी खूप भारी शिकवलं म्हणूनही फायदा नाही, ते परीक्षेला आलं म्हणूनही फायदा नाही, ते तुम्हाला सोडवता आलं तर खरा फायदा आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ते तुम्हाला उत्तर मारता आलं पाहिजे, त्याच्यासाठी तुमच्याकडे ट्रिक्स पाहिजे, त्याच्यासाठी तुमच्याकडे गोष्ट पाहिजे प्रत्येकाची. मग हे काय सोपं होतं, तुम्हाला लगेच कळतं. इकायनोडर्मेटा, स्टारफिश, डीचं 3 जरी म्हटलं तर पर्याय क्रमांक 2 येतं. बाकी मग सगळे सिलेंडर, राटा वगैरे हायड्रा कॉमन प्राणी आहेत आणि ते केलं. चला, एक शिक्षक म्हणून या प्रश्नपत्रिकेतून 2 निरीक्षणं मी नोंदवली. पहिलं निरीक्षण इथं नोंदवलं की मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आयोगाने वनस्पतीचे वर्गीकरण फॉलो केलं. एका पाठोपाठ 3-4 प्रश्न वनस्पती वर्गीकरण, ज्याच्यामध्ये शैवाळ असेल, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा धुवून मारलं, म्हणजे पूर्णपणे वनस्पती वर्गीकरण कव्हर केलं. मग एक्झामिनरला काय वाटलं असेल त्या पेपर सेट करणाऱ्याला की आता आपण शिफ्ट व्हायचं. मग तो कुठे शिफ्ट झाला, वनस्पती वर्गीकरणावरून प्राणी वर्गीकरणाकडे झाला. मग पहा ना, हा प्रश्न आला, याच्या पुढचा प्रश्न आला प्राणी वर्गीकरणावरती, त्याच्या पुढचा प्रश्न आला प्राणी वर्गीकरणावरती. म्हणजे एक वेळ तुम्ही विद्यार्थी म्हणून हे लक्षात ठेवा, अगर नका ठेवू, पण एक शिक्षक म्हणून मला हे निरीक्षण नोंदवावं लागेल. अजून एक मस्त निरीक्षण आहे, ते तुम्हाला सांगतो मी प्रश्न आल्यावरती. मग याचं झालं, खालीलपैकी कोणते माशाचे उदाहरण नाही. प्रश्न कसा वाटला, थोडासा अवघड वाटला असेल, मीडियम वाटला असेल, पण प्रश्न कसा होता, खूप सोपा होता. मग तुम्ही म्हणताल मास्तर कसं काय सोपा होता, हे आहे आयोगाचं दुसरं निरीक्षण.
पहिल्या निरीक्षणामध्ये मी तुम्हाला सांगितलं की शैवाळावरती प्रश्न विचारताना त्यांनी तुम्हाला रंगद्रव्य शोधण्यासाठी किंवा उदाहरण देण्यासाठी हिरवे शैवाळ, पिवळे शैवाळ, लाल शैवाळ, तपकिरी शैवाळ असं दिलं नव्हतं. काय केलं होतं त्यांनी गंमत, रोडोफायसी, फिओफायसी, क्लोरोफायसी, बरोबर, त्याची वेगळी नावं घेतली होती आणि मग सांगितलं होतं सांगा आता याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं रंगद्रव्य असतं किंवा याची कुठली उदाहरणं आहेत. आयोगाने तोच पॅटर्न इकडे शिफ्ट केला. आता मला सांगा, तुम्हाला स्कॉलिडियन माहिती आहे का? नाही माहिती, पण तुम्हाला डॉग फिश माहिती आहे ना? डॉग फिश, शार्क मासा. मग इथं जर शार्क ऑप्शन दिला असता किंवा डॉग फिश दिला असतं, आला असतं का नाही तुम्हाला की हा तर मासा आहे 100%, कोणता नाही विचारलाय, हा तर मासा आहे, आला असतं का नाही? दुसरं काय दिलंय, हिप्पोकॅम्पस. काय हे? सी हॉर्स म्हणतात याला, समुद्रातला घोडा. याचं डोकं घोड्यासारखं असतं. सी हॉर्स सगळ्यांना माहिती आहे, एक आयडेंटिटिकल प्राणी आहे, छोटा मासे म्हणतात त्याला समुद्रातले, ते तुम्हाला आलं असतं. आता लॅबिओ काय वाटतं? अवघड वाटतं. मग तुम्हाला जर इथं आलं असतं रोहू, रोहू मासा, कटला मासा, आला असतं का नाही? आयोगाने काय केलं, फक्त नावं बदलून दिली. मासे तेच ठेवले पण नावं बदलून ठेवली. हे निरीक्षण नोंदवून आपल्याला अशी तयारी कुठं करावं लागणार आहे? 9 नोव्हेंबरला. आणि त्याच्यासाठी मी काय केलेली आहे, ती अनाउन्समेंट केलेली आहे. कारण मला माझ्या विद्यार्थ्यांसाठी एक आता अशा प्रकारचा सेट करायचा आहे की सायन्सला तुम्ही भीती नाही पाहिजे आणि सायन्सला तुम्हाला मार्क आले पाहिजे, त्याच्यात कसलीच शंका नको. मग रोहू म्हणजेच लॅबिओ हे दिलं असतं तर जमलं असतं का नाही? मग जर तुम्ही म्हणले असते अरे डॉग फिश, शार्क आहे, सी हॉर्स पण माहिती आहे, रोहू पण माहिती आहे, तिन्ही मासे येतं, हे काहीतरी वेगळं दिसतंय, हे नसल, आणि मारून टाकलं असतं, उत्तर बरोबर आलं असतं. काय हा? उभयचर प्राणी, एम्फिबियन्स आहे, सरपटणाऱ्या प्राण्यासारखा हा दिसतो. मग असं हे दुसरं निरीक्षण आहे. एक वनस्पतीकडून ते प्राण्याकडे शिफ्ट झाले आणि तो पॅटर्न फॉलो केला की फक्त नावं बदलून देण्याचा ट्रेंड जो आहे तो इथं त्यांनी फॉलो केला. पुढचा प्रश्न, पक्ष्यांची वैशिष्ट्ये सांगा. सोपं होतं, ऑलरेडी आपण खूप वेळा घेतलं होतं. उबदार रक्त, हवेचा श्वास म्हणजे ते हवेतूनच ऑक्सिजन वगैरे घेतात, त्यांच्यात पिशव्या असतात हवेच्या, आणि पिसाची चादर. अशा प्रकारे हे वरीलपैकी सर्व ड म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी उत्तर बरोबर येतं. बरोबर. त्यानंतर खालीलपैकी कोणते वनस्पती संप्रेरक आहे? तुम्हाला सांगितलं होतं, सगळ्याची उदाहरणं पण सांगितली होती. त्याचं शेवटच्या टप्प्यात 12 मुद्द्यात तर तुम्हाला एकच गोष्ट सांगितली होती, जिब्बर्लिन सेल डिव्हिजन, सायटोकायनिन सेल डिव्हिजन, त्यानंतर इथिलिन फळ पिकवणे, ग्रोथ हार्मोन, हे असं सांगितलं होतं. याचं उत्तर काय? सायटोकायनिन. कशासाठी वापरतात? सेल डिव्हिजन. बरोबर. मग ऍसिटिलिन काय? वेल्डिंग मध्ये वापरलं जातं ते केमिकल. फॉर्मेलिन काय? जंतुनाशक आहे, म्हणजे आपण म्हणतो ना बॉडी जर जास्त दिवस टिकवायची असेल तर फॉर्मेलिन मध्ये स्टोअर केली जाते. स्ट्रेप्टोमायसिन हे काय? अँटीबायोटिक औषध आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. पिकांवर होणाऱ्या कीटकनाशक व उपाय करण्यासाठी पर्यावरण पूरक अशी कोणती जास्त उपयोगी पद्धत आहे? पर्यावरण पूरक म्हटलं आणि पहिलंच दिले रासायनिक कीटकनाशके वापरा. याला काय अर्थ आहे? पहिलंच काय दिलंय? रासायनिक. आता केमिकल म्हणल्यावर हार्मफुल झालं, ते पर्यावरण पूरक कसं होईल? नाही. मग एकट करायचं. आणि हुशार विद्यार्थी काय करतो? वेळ नसतो ना, मग वेळ नसतो म्हणून पूर्व असेल किंवा मुख्य असेल लगेच खाली शिफ्ट होतो. ए तर नकोच मला पर्यायात, ए काढून टाकतो, ए काढून टाकतो, ए काढून टाकतो, एकच उत्तर शिल्लक राहतं. याला म्हणायचं एलिमिनेशन टेक्निक. खाली जाऊन वाचणं चुकीचं नाही, पण शुअर आपण ह्या बाबतीत येत ना की असं असं आहे, आपल्या नॉलेजच्या बेसिसवरती आपली चौकट ठरलेली असेल तर तुमचं उत्तर बरोबर येतं. मग खाली काय सांगितलंय? मायक्रोरायझा काय आहे? ही एक बुरशी आहे. सिम्बायोटिक पद्धतीने ते मुळांशी काय होतात? गाठी निर्माण होतात आणि वनस्पतीला आवश्यक असणारी पोषण द्रव्य शोषली जातात. त्यामुळे हे, आणि पीक रोटेशन म्हणजे माहिती आहे की अल्टरनेट पिकं घेणं. एकच पीक जर जमिनीत कायम कायम घेतलं तर पिकाचा आपला पीएच कमी होऊन काय होतं? त्याचं उत्पादन कमी होतं. म्हणून 2 आणि 3 याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, वनस्पतीचे पहिले नैसर्गिक वर्गीकरण कुठल्या वर्षी सादर केले? आता या प्रश्नाबद्दल थोडंसं कन्फ्युजन आहे. कन्फ्युजन नाही म्हणता येणार, तुम्हाला सांगतो काय. गट क 2019 ला प्रश्न विचारला होता की खालीलपैकी कुणी नैसर्गिक वर्गीकरणावर आधारित पद्धत शोधली? त्याचं उत्तर होतं बेंथम आणि हुकर. हा झाला पहिला टप्पा आयोगाचा. दुसरा टप्पा 8वी 9वी 10वी मध्ये प्राणी आणि वनस्पतीचं जे वर्गीकरण दिले त्याच्यानुसार आपल्याला बेंथम, हुकर, एचर असेल किंवा थिओफ्रास्टिस असेल किंवा अजून कोण कार्लिनियस
इथपर्यंतच काही शास्त्रज्ञ सापडतात, मग आपण तिथपर्यंतच आपला अभ्यास मर्यादित ठेवला आहे. एक विद्यार्थी म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपण जर बेंतम आणि हुकर पर्याय क्रमांक 4 मारला असेल तर काहीही चुकीचं केलं नाही. आता आयोगाला काय सगळे 100 पैकी 100 मिनिट लावायचंय का? नाही. मग त्यांनी जर वनस्पतीचे पहिले वर्गीकरण कोणी आणि कोणत्या वर्षी एवढं स्पेसिफिक विचारले तर त्यांना काहीतरी तिथं चुकवायचं असेल. म्हणजे सोपा प्रश्न अवघड करण्याचा हा काय आहे त्याचा एक प्रयत्न आहे. मग याच्यामध्ये 1789 ला जुसीने काय केलं होतं, नैसर्गिक वर्गीकरण पद्धत मांडलेली होती, म्हणजे ते त्याच्यावर ती काम केलं होतं. मग ते एकट्यानेच केलं का? नाही, कॅसिमिरने पण केलं होतं, त्याच्यात सुधारणा केल्या होत्या उलट ह्या जुसीमध्ये. आणि हा तर मुलगा आहे, हा ऑगस्टिन त्याचा पिता आहे ह्या कॅसिमिरचा. कॅसिमिर कॅन्डॉल आहे ना 2 नंबरचा, हा मुलगा आहे आणि हा पिता आहे त्याचा. म्हणजे याने खरं वर्गीकरण सादर केलं होतं नैसर्गिक गुणांवर आधारित. मग याच्यामध्ये एकमेकांनी काय केलं, एकमेकांच्या चुका वगैरे करून काम केलंय. पण जर सालावाईज गेलं तर आयोग कदाचित पर्याय क्रमांक 1 उत्तर याचं देऊ शकतं. पण विद्यार्थी म्हणून किंवा मी शिक्षक म्हणून तुम्हाला जर 10वी पर्यंतचे सोर्सेस पाहिले तर मी पर्याय क्रमांक 4 सुद्धा देईल. त्यामुळे ह्या दोन्ही पैकी किंवा आयोगाला वाटलं ऑगस्टिन याने खरं सादर केलं, ह्या बाकीच्यांमध्ये खूप चुका होत्या, तर पर्याय क्रमांक 3 सुद्धा उत्तर येऊ शकतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या 4ही लोकांनी वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये नैसर्गिक गुणांवर आधारित वर्गीकरण करण्यामध्ये सहभाग नोंदवला आहे. हे काय असंच कुठून उचलून टाकलेले नाहीत, हे सगळे लोक त्याच्याशी रिलेटेड आहेत. त्याच्यामुळे या प्रश्नाबद्दल थोडंसं काही होऊ शकतं, आयोगाच्या डिपेंड आहे. तो 1 नंबर देईल. हा फक्त 2 देण्याची शक्यता खूप कमी आहे. 2 उत्तर देणार नाही, कारण तो नंतरचा मुलगा आहे. द्यायचा असेल तर याचे वडील म्हणून याला देतील, कारण यांनी चांगलं सादर केलंय. पण पहिला, तिसरा किंवा चौथा कुठलंही उत्तर याचं देऊ शकतात. त्यानंतर पहा आता आपले टेक्नॉलॉजीचे प्रश्न. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, एक्स रे, युव्ही रेज, अल्ट्रा रेज, गॅमा रेज सगळं तुम्हाला सांगितलं होतं. नोट्स मध्ये मी तुम्हाला दिलं पण आहे. आणि रिमोट सेन्सिंग मध्ये कुठले वापरतात तर हे 3ही वेव्ज वापरल्या जातात, वरीलपैकी सर्व, असं या प्रश्नाचं उत्तर आहे. GIS मध्ये कोणते, आता पहा मी ज्या GIS GPS शिकवायचा निर्णय घेतला ना, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या की मला ते आधी समजून घेणं गरजेचं होतं. मी कॉम्प्युटरचा आहे म्हणून मला लवकर समजलं, किंवा पण हे नव्हतं आम्हाला, म्हणजे होतं सिलेबसमध्ये, पण ते शिकवून परत या अभ्यासाच्या येणे स्पेसिफिक करणं खूप मोठं काम होतं, जे मी केलं. आणि त्याचा रिझल्ट म्हणून हे अशी जी अवघड भाषा होती ती मी तुम्हाला सोपी करून सांगितली होती. काय सांगितलं होतं की ज्या वेळेस फक्त एखाद्या गोष्टीचं असं लोकेशन मांडलं जातं अक्षांश आणि रेखांशाच्याने, की मी इथं उभा आहे, कुठं आहे, काय आहे, काय काहीच माहिती काहीच नाहीये, फक्त ह्या अक्षांश रेखांशामध्ये 23 डिग्री 22 डिग्री वगैरे इथं उभा आहे असं माझं लोकेशन जर मांडलं तर ते असती माझी पोझिशन. ती असती पोझिशन म्हणजे काय, GPS. ते झालं GPS लोकेशन. पण दुसरा एक गोल काढून दाखवला होता की त्याच वेगवेगळ्या पॉइंटला ज्यावेळेस आपण नाव देतो टिळक रोड, पुणे, मुंबई, दिल्ली अशी नावं देतो आणि हा मॅप त्याच्यावरती मांडतो, आपोआप तिथं काय येतात, पुणे, मुंबई, टिळक रोड अशी नावं येतात. मग GIS GPS एकत्र होतं, म्हणून ती इन्फॉर्मेशन म्हटलं तर GIS, इन्फॉर्मेशन म्हटलं तर GIS, आणि लोकेशन पोझिशन म्हटलं तर GPS. त्याच्याहूनच प्रश्न सुटतो, विचारलंय काय, GIS बरोबर. मग काय, अक्षांश आणि रेखांश कशाचं आहे, हे GPS संबंधी आहे. भूमी उपाययोजना आणि वर्गीकरण, माहिती इंग्लिशमध्ये वाचा, इन्फॉर्मेशन. इथंच उत्तर तुमचं मिळून जातं. स्थान आणि विस्तार सुद्धा GPS संबंधात गोष्ट आहे. मग इथं पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर द्यायला पाहिजे. खालीलपैकी कोणते साधन हवाई छायाचित्र करण्यामध्ये सम्यक दर्शन त्रिमिती म्हणजे 3D ने पाहता येतं असं कुठलं साधन आहे? स्टेरिओग्राफ काय करतं, ग्राफ तयार करतं, पण ते पाहण्याचं साधन आहे का? नाही. स्टेरिओस्कोप हे उत्तर आहे. हे काय करतं, वेगवेगळ्या अँगलने असे फोटो कॅप्चर करतं आणि ते एकत्र करून त्याला कसा इफेक्ट दिला जातो, मग 3D इफेक्ट दिला जातो आणि ते 3D मध्ये दिसतं. त्याचं उत्तर स्टेरिओस्कोप आहे. स्टेरिओफोन हे साऊंडशी रिलेटेड म्हणजे आवाजाशी संबंधित करण्यामध्ये लागतं आणि फ्लॉपी डिस्क याचा आणि 3Dचा काहीही संबंध नाही. मग हे काय, उत्तर पर्याय क्रमांक 2. उपग्रह विमानाद्वारे मिळवलेल्या माहितीचं कॅप्चरिंग करणं आणि त्याचं अनालिसिस करणं हे काय? माझ्या किंवा आपल्या रिमोट सेन्सिंगच्या चॅप्टरचं पहिलंच वाक्य आहे, ही सरळ सरळ रिमोट सेन्सिंगची डेफिनेशन दिलेली आहे.
सुदूर संवेदन अवघड वाटतं ना, ही सरळ सरळ डेफिनेशन दिली की विमानातून असेल, उपग्रहातून असेल, बलूनमधून असेल, फोटो काढणं, ते अनालिसिस करणं आणि ते अनालिसिस करून पुढच्या पद्धतीला पाठवणं म्हणजे सांख्यिकी प्रतिमा प्राप्त करणं, प्रक्रिया करणं त्याच्यावरती आणि त्याचा अर्थ लावून काहीतरी शास्त्र तयार होतं. या शास्त्राला काय म्हणतात? सुदूर संवेदन, रिमोट सेन्सिंग. हे मी सांगितलं आहे. आता रिव्हिजन मध्ये खूप फास्टमध्ये आपण हे टॉपिक घेतलेत. मी तुम्हाला त्यावेळेस पण सांगितलं होतं पुढच्या 9 नोव्हेंबर नंतरच्या मुख्यसाठी ते टेक्नॉलॉजी व्हिडिओ आपण एवढे डिटेल घेणार आहेत की टेक्नॉलॉजीचे 8 पैकी 8 मार्क तुम्हाला आले पाहिजेत. आणि इथं काही दिसलं तुम्हाला 8 पैकी 8 येणं काही अवघड नाही. आता मॉनिटरचा डिस्प्लेचा आकार कसा मोजतात? तुम्ही जे सांगता ना की आमच्या घरातला टीव्ही जो आहे 32 इंची आहे, 2 इंच काय असेल ते इंचामध्ये सांगता, 36 इंची आहे, 55 इंची, म्हणजे हा जो बोर्ड आहे हा आहे 75 चा. तर मग तो कसा मोजला जातो? डायगोनली, या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात, उभा आडवा असा मोजत नाहीत. ज्याला सामान्य कॉमन सेन्स आहे त्याला हा प्रश्न सुटतो. URL म्हणजे काय हे सुद्धा URL आणि ब्राउझिंगचा डिफरन्स करताना मी सांगितलं होतं. URL म्हणजे काय असतो आणि ब्राउझिंग काय असतं. एक उदाहरण सांगतो पहा. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गावात जाता आणि गावात जाण्यापूर्वी तुम्हाला ज्या ठिकाणी जायचंय, ज्या ऑफिसला किंवा घरी जायचंय, सपोज राजाराम माणसाच्या नावाच्या घरी जायचंय, मग तुम्ही काय टाकता? राजाराम होम. ते गुगलवरती असेल तर डायरेक्ट मॅप दिसतो, तुम्ही डायरेक्शन टाकता आणि डायरेक्ट त्याच्या घरापाशी जाऊन पोहोचता. ते झालं URL, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. म्हणजे डायरेक्ट तुम्ही ऍड्रेस टाकला. काय टाकला? त्याचा ऍड्रेस टाकला आणि गुगल मॅपच्या द्वारे तुम्ही डायरेक्ट त्याच्या घरी जाऊन पोहोचले. बरोबर. आणि दुसरं असतं ब्राउझिंग. म्हणजे तुम्ही गुगलवर काय सर्च करता? राजाराम होम. म्हणजे तिथं जाऊन काय करता? चौकामध्ये एक माणूस उभा असतो, त्याला म्हणता इकडे रे, राजारामचं घर कुठे आहे? पण तो काय करतो? तुमच्या पुढे 2-3 ऑप्शन देतो. राजाराम धामणे, राजाराम काळे, राजाराम कडूस, राजाराम बोठे, राजाराम व्हॉटेवर काय देशमुख, सगळे देतो. मग राजारामचे 5-6 ऑप्शन देणं म्हणजे ब्राउझर काय करतं? ज्यावेळेस आपण सर्च करतो गुगलला MPSC, त्यावेळेस एक लिंक येते का? नाही. अशा एका खाली एक 4-5 लिंक येतात. इथं काहीतरी नाव येतं, इथं त्याचा ऍड्रेस येतो, इथं नाव येतं, इथं ऍड्रेस येतो, इथं नाव येतं, असे 4-5 ऑप्शन येतात. मग तुम्ही त्याच्यात एकावरती क्लिक करता आणि तो तुम्हाला त्या पाहिजे त्या घरी घेऊन जातो, म्हणजे ऍड्रेसवर नेतो. अगदी तसंच इथून पण पोहोचणार कुठे आहेत तुम्ही? तिथंच पोहोचणार येतं घरी. म्हणजे URL वरतीच जाणार येतं, फक्त जाण्याच्या पद्धती 2 येतं. मग युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर म्हणजे वेबसाईट आपण वरती जे टाकतो http// करून पुढे असतं www.mpsconline.gov.in. हा झाला URL, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, म्हणजे ही प्रॉपर वेबसाईट. आणि ब्राउझर करतो म्हणजे गुगलला आपण MPSC सर्च करतो आणि आपल्यासमोर 4-5 लिंक ओपन होतात, म्हणजे 4-5 ऑप्शन येतात आणि आपण जी पाहिजे त्याच्यावरती क्लिक करतो. क्लिक केलं तरी परत वरती तेच ऍड्रेस आलेला दिसतो. हा झाला युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. मग याचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 1. आणि हा आहे OSI मॉडेल, ज्याचं मी तुम्हाला सांगितलं की OSI मॉडेल म्हणजे काय असतं. नेटवर्कचं एक मॉडेल आहे आणि याच्यामध्ये जर मी सांगायला गेलं तर तुम्हाला सांगितलं की खूप होतं आम्हाला इंजिनिअरिंगला, पण ते सगळं तुम्हाला गरजेचं नाही. याच्या फक्त लेअर येतं. त्याचा मी ट्रिक्स पण सांगितली होती, ऍप स्टँड करून, ऍप्लिकेशन लेअर, डेटा लिंक लेअर. म्हणजे दुसऱ्या नंबरची खालून इथं ऍप्लिकेशन लेअर आणि त्याच्यावरती जी डेटा लिंक आहे, डेटा लिंक लेअर, ह्या डेटा लिंक लेअरच्या समोरच नोट्स असतील तुमच्या समोर, पाहून घ्या. मी फक्त एका लेअर बद्दल एकच स्टेटमेंट सांगितलं होतं. 1-2 स्टेटमेंट जे महत्वाचे वाटते तेवढेच मी तुम्हाला नोट्स मध्ये दिले होते. त्यात पहिलं स्टेटमेंट आहे फ्रेमिंग करणं, डेटाला इनकॅप्सुलेटेड करणं आणि एरर काढणं. मग इथं पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलंय नेटवर्क लेअर पॅकेट्सला काय करतं? फ्रेम मध्ये बंदिस्त करतं. ऍज इट इज तुम्हाला फ्रेमिंग हा शब्द तिथं सापडेल. म्हणून मी परत सांगतो की मी जर तुम्हाला ICT कॉम्प्युटर टॉपिक शिकवला आणि सांगितलं की हा आम्ही शिकवलेल्या कॉम्प्युटर टॉपिक मधून प्रश्न आलेत, तर त्याला काही अर्थ नाही. मी तुम्हाला ज्या नोट्स देतोय, मी तुम्हाला जे स्मॉल मॉड्यूल देतोय एकदम छोटे, त्यातून ऍज इट इज माझ्या तोंडातून बाहेर आलेले वाक्य तुमच्या पेपरमध्ये जसेच्या तसे तुम्हाला पाहायला मिळालेत. त्यामुळे आता आपण हे सगळं बोलू शकतो. चला, सगळ्यांना चांगला पेपर गेलेला आहे. सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या ऍप्लिकेशन मध्ये सायन्स बाय प्रमोद सर सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. त्याच्यामध्ये आपले ऑलरेडी बॅचेस आहेत. पूर्व प्लस मुख्य 999, बाकी PYQ वगैरे 99 रुपयाच्या काही बॅचेस आहेत. पण टार्गेटची बॅच आहे आपली, ज्याचा खूप जणांची मागणी होती, खूप जणांचा त्याच्यासाठी म्हणजे खूप कॉल मेसेज कंटिन्युअस, मला पण कुपन द्या सर, हे करा ते करा, नको वाटलं. आणि एवढा चांगला प्रतिसाद तुम्ही दिलाय. फक्त आता ही जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही काम करा. आणि 499 ला सायन्स प्रिलियम टार्गेट बॅच
25च्या गट ब आणि क च्या पूर्वसाठी तयारी करायला लागा. बाकीचे सगळे व्हिडिओ मार्केटनुसार किंवा तुमच्या अभ्यासानुसार डन येतं. स्पेशल लेक्चर फोल्डर हे बनल आणि स्पेशल लेक्चर फोल्डर मध्ये जे व्हिडिओ पडतील त्याच्यात लुसेंटचा बेस असेल, एनसीईआरटी, स्टेट बोर्ड किंवा सगळ्यात महत्वाचं आपलं जे बायबल आहे ते आहे काय आयोगाचे पेपर, त्याच्यातून अनालिसिस करून मी तुम्हाला ते देईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला एक करायची आहे की फक्त ही बॅच घेण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या, 100 मुलांना आहे पहिल्या, त्यामुळे परत काय तुम्ही कुपनसाठी करू नका. जास्तीत जास्त लगेच पाहिल्यावरती ही बॅच घ्या. आणि बाकी त्याच्यामध्ये डेटा त्याच्यामध्ये सगळं अपलोड केलेलं आहे. तरी मी अपडेटेड नोट्स परत एकदा ते एकत्र करून देणार आहे, त्यामुळे त्याची काही काळजी करू नका. चला, सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण आपण पाहिलंय. आयोगाच्या आन्सर की आल्यावर परत भेटू. सगळ्यात महत्त्वाचं असतं की पेपर झाल्यावर परत भेटणं, किंवा आपल्या एखाद दोन प्रश्न चुकूही शकतो. आयोगाच्या एक्सपर्ट कडून चुकतं, आपण सांगताना सुद्धा चुकू शकतं. त्यामुळे त्याच्यावरती जर काही दुरुस्ती असेल तर आपण ती अपडेट घेऊन येऊ. चला, आजच्या लेक्चरमध्ये आपण येथेच थांबूया. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद.